या एका चढाईमध्ये 3 गुण प्राप्त केले तर त्यासाठी ऋषभ मंगेश भुवड यांच्याकडून 500 रुपयाचं भरघोस पारितोषिक पहिल्या सामन्यामध्ये लागलंय। एका खेळाडूने 3 गुण पटकावले तर 500 रुपयाचं भरघोस असं पारितोषिक लागलंय ऋषभ मंगेश भुवड यांच्याकडून। पहिली चढाई आपला स्थानिक लोकल बॉय विनय बंगाल पहिली चढाईसाठी गेलाय। तो 11 संघाच्या मैदानामध्ये आणि निश्चित पहिला बोनस गुण मिळून आपल्या गुणाचं खातं उघडतोय विनय आपल्या संघासाठी। पाहूया त्याला प्रत्युत्तर पिंपरी संघाकडून हा चढाईपटू असताना त्याला मात्र 2-2-1 असं क्षेत्ररक्षण यानंतर होणारा सामना नांदिवसे क्रीडा मंडळ नांदिवसे श्री महालक्ष्मी कांसेवाडी खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार। नांदिवसे क्रीडा मंडळ नांदिवसे श्री महालक्ष्मी कांसेवाडी खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार। नक्कीच पुन्हा एकदा पारितोषिक लागतंय। या सामन्यामध्ये जर विनय बंगाल याने 4 गुण प्राप्त केले तर त्याचे वडील राजा बंगाल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय विनयसाठी। निश्चितच सामना बघतात तर जयमान क्रीडा मंडळ शंकरवाडी असेल तर एकीकडे पिंपरी संघ। यानंतर होणारा सामना असणार आहे तो नांदिवसे क्रीडा मंडळ नांदिवसे श्री महालक्ष्मी कांसेवाडी आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असणार आहे। श्री आकाश काकडे आपण इथे उपस्थित आहात तर आपण व्यासपीठाकडे यायचं। आकाश काकडे निश्चितच 1 गुण प्राप्त करतोय रितेश। आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी गेलाय तो हा पिंपरी संघाचा चढाईपटू असं त्याला टॅकल केलं जातं। सुंदर टॅकल केलं जात आहे आप्पाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा आता मात्र एक खेळाडू शिल्लक असताना चढाई केली जाते शुभमच्या माध्यमातून। निश्चितच लोन केला जातोय भरघोस। यानंतर होणारा सामना नांदिवसे क्रीडा मंडळ नांदिवसे श्री महालक्ष्मी कांसेवाडी आपण खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार। आता मात्र शुभम चढाईसाठी गेला त्याला क्षेत्ररक्षण असताना 2-2 असा एकूणच 4 खेळाडू शिल्लक असताना मी आमच्या मंडळाचे अविनाश लोटेकर तसेच प्रवीण शितप रामचंद्र लोटेकर अनिल बुर्टे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं। विनय बंगालसाठी एकूणच 4
खेळाडू जर बाद केले एका चढाईमध्ये त्याला 500 रुपयाचा भरघोस पारितोषिक लागलंय. शूट केले होते परंतु पाहूया सुपर टॅकल ऑन असताना सुपर टॅकल केली जाते पीपी संघाकडून. मालकंडी विभागातील कबड्डी प्रेमी भाऊ पवार इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं. भाऊ पवार तिसरी चढाईसाठी गेला हा चढाईपट्टू. आता मात्र पाहूया चुकी केली जाते संघासाठी. 1 गुण निश्चित प्राप्त करतोय पिंपरी संघ. आता मात्र विनय चढाईसाठी त्याला क्षेत्ररक्षण असणार आहे. 1-2-2 असं एकूण 5 चढाई खेळाडू शिल्लक असताना चढाई केली जाते विनयकडून. निश्चितच लातेने गुण मिळवतोय विनय. आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करतो. सुंदर साईड टॅकल केली जाते रितेश याच्याकडून. रितेश आणि विनय 2 बंधू आपल्या या संघामध्ये खेळताना दिसत आहेत. आता मात्र 3 खेळाडू शिल्लक असताना ऋषभ भोड यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक लागले. एका चढ्यामध्ये 3 खेळाडू जर बाद केले तर 500 रुपयाचं भरघोस पारितोषिक. या स्पर्धेमध्ये आपल्याला मध्यंतरानंतर सामना चालू होतो. आता मात्र विनय सुंदर असा प्रयत्न केला जातो आणि निश्चित 2 गुण प्राप्त करतो आणि लॉंग केले जाते. एकूण 4 गुण मिळवले विनयने. 500 रुपयाचं भरघोस पारितोषिक लागलंय राजा बंगाल यांच्याकडून. आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा आता रितेश चढाईसाठी गेला. त्याला क्षेत्ररक्षण संपूर्ण संघ. चुकी केली जाते. 1 गुण निश्चित मिळवतोय रितेश. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. शंकरवाडी 25 पिंपरी 10.
सामना संपला शेवटची 4 मिनिटे. यानंतर होणारा नांदिवशी क्रीडा मंडळ नांदिवशी आणि श्री महालक्ष्मी कांसेवाडी आपल्याला दुसरा पुकार देऊन झालेला. तिसरा पुकार देताच आपण संघ घेऊन मैदानाच्या दिशेने यायचं. सुंदर असं रितेश बंगाल आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतो. आता मात्र चढाई केली जाते पिंपरी संघाकडून. त्याला क्षेत्ररक्षण 1-2-2 असं 5 खेळाडू शिल्लक असताना परंतु प्रत्युत्तर केले जात. शुभम चढाईसाठी गेला. चढाई केली जाते पिंपरी संघाकडून. शंकरवाडी संघाच्या संचामध्ये चढाईसाठी गेला तो अभय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. नोंद करायचं आहे आणि वजन काढलं जायचं आहे.